अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे। भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आपण यांची बातचीत करणार आहोत। अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी विरोधक आक्रमक होणार आहेत आणि त्यासोबतच वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतात महाराष्ट्रात, काय म्हणाल? नाही, टीईटी पेपर फुटी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ काल याच्या संदर्भात SITची नियुक्ती केलेली आहे। चौकशीला सुरुवात झाली आहे, काही अटकाई झालेल्या आहेत आणि त्यामुळे या पेपर फुटीमागे कोण आहे याचे धागेदोरे येणाऱ्या काळात स्पष्ट होतील आणि यातल्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा होईल। सभागृहामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमाने हा विषय आम्ही सुद्धा उपस्थित करणार आहोत आणि याच्या मागचे खरे सूत्रधार कोण आहेत ते शोधून काढले पाहिजे। शिक्षण खात्यावरती खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात विरोधक। हे बघा, पेपर फुटी हा या देशाला जडलेला एक मोठा रोग आहे। उत्तर प्रदेशमध्ये पेपर फुटीच्या विरोधामध्ये कायदा केला, आपल्याकडे सुद्धा कायदा आहे आणि त्याच्यामुळे लातूर पॅटर्न कोणी केला होता, काय केला होता, लातूर पॅटर्नचं कौतुक कोण करत होतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यात राजकारण न आणलेलं बरं। यातले जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा केली पाहिजे। उद्धव ठाकरेंनी काल टीका केली आहे भाजपवर। BJP म्हणजे बाबर जनता पार्टी अशी त्यांनी टीका केली। राम मंदिरातून जे काही पैसे गहाळ झालेले आहेत, घोटाळा झालेला आहे, त्या संदर्भात त्यांनी भाजपला थेट प्रश्न विचारला। उभाठा ही औरंगजेब पार्टी झालेली आहे। ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला, ज्या औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं तोडली, त्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन तिकडे फुलं उधळण्याचं काम करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर यांनी निवडणुकीत युती केली होती। त्यामुळे उद्धव ठाकरे हे औरंगजेबाचं गुणगान करणारी पार्टी आहे, हा माझा आरोप आहे आणि औरंगजेबाची कबर नष्ट करावी ही मागणी आम्ही 2 अधिवेशनाच्या पूर्वीच्या अधिवेशन मी स्वतः केली होती। त्या संदर्भात उभाटाचं म्हणणं काय आहे हे उभाटाने स्पष्ट करावं। उद्धव ठाकरे औरंगजेबाचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत। असं पण म्हणतात की तुम्ही कितीही गद्दार फोडा पण तुमच्या उरावर बसून आम्ही भगवा फडकवणार। असं आहे, उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही आहे आणि त्यामुळे मी त्यांना एवढंच सांगेन की आता वारंवार पक्ष फुटी आणि त्यातून पक्ष सांभाळणं, त्यांचा गट सांभाळणं या संदर्भात त्यांनी आता मुंबई विद्यापीठात PhD घ्यावी एवढंच त्यांना मी सांगेन। विमानामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दिसले। यानंतर धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे म्हणतायत की जर मुख्यमंत्री पदाची खुर्ची देवेंद्र फडणवीसांची गेली तर नवल वाटायला नको, कारण गद्दारांना जे फोडलं ते त्यांना घालवण्यासाठी फोडण्यात आलं आहे। उद्धव ठाकरेंचं हे स्वप्न आहे की देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जावी, पण हे स्वप्न महाराष्ट्राची जनता कधी यशस्वी होऊ देणार नाही, कारण माननीय देवेंद्रजींच्या हातामध्ये महाराष्ट्र केवळ सुरक्षित नाही तर तो वेगाने प्रगती करतो आहे। मुख्यमंत्री बदलतील असं जे भाकीत करतायत वारंवार शिवसेनेचे नेते, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, कोणी असं भाकीत करत नाही आहे। हे फक्त उभाटाचं आणि काँग्रेसवाल्यांचं स्वप्नरंजन आहे, हे त्यांचं स्वप्नरंजनच राहणार आहे। त्यांना आता परमनंट विरोधी पक्षात राहावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावं। बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली आहे आणि विरोधकांना कायमस्वरूपी विरोधी पक्षातच राहावं लागेल असं अतुल भातखळकर म्हणालेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।